बाहेर निघ रे, बाहेर निघ, मारता का बाहेर निघ म्हणा, बाहेर निघ. हाय फ्रेंड्स, तर आज व्हिडिओ बनवायचं कारण आणि एवढं सकाळी सकाळी व्हिडिओ टाकायचं कारण पण असं काहीतरी वेगळंच आहे. झालं असं होतं की काल आम्ही एका ठिकाणी लग्नाला गेलेलो होतो. तिकडनं घरी घरी रिटर्न येत असताना ओझरच्या रस्त्यावरती आमच्यासोबत एक खूप अघटित घटना घडली. झालं असं की आमच्या पाठीमागे खूप मोठा ट्रक होता, हरियाणाचा होता वाटतं. तो खूप मोठा ट्रक होता, तो पूर्ण आमच्या अंगावर येता येता राहिला. का तर तुम्ही हा पुढे व्हिडिओ बघा आणि मग मी तुम्हाला सांगते. बाहेर निघ रे, बाहेर निघ, मारता का बाहेर निघ म्हणा, बाहेर निघ. मी उडी मारली म्हणून नाही तर मी खाली पडले असते पोराला घेऊन. तिकडे आहे का? तिला द्या ना, तिला जा रे परत, काय झालं? तुम्ही डोक्यावर घेऊन. तर मी पटकन उडी मारली कारण मला पाठीमागं काहीतरी टोचल्यासारखं झालं. ते बंपर का वायफर काहीतरी ते असतं, ते मला टोचल्यासारखं झालं. म्हणून पाठीमागं बघितलं, तो ट्रक पूर्ण आमच्या अंगावर आलेला होता आणि माझ्या हातामध्ये माझा 10 महिन्याचा मुलगा होता. मी पटकन उडी मारली आणि मिस्टरांना सांगितलं, तुम्ही गाडी ढकलत का होईना, कशी तरी ती गाडी पटकन पुढं ओढा. त्यांनी ती गाडी पुढं ओढली पूर्ण ताकदला. आमच्या गाडीवरती मी, माझी मिस्टर, माझी मुलगी, जिच्या शाळेमध्ये प्रोग्राम होता, माझी मुलगी आणि माझा 10 महिन्याचा मुलगा आणि मी, आम्ही असं होतो. मी खूप ओरडून त्या ट्रकवाल्याला थांबवायचा प्रयत्न करत होते की यार तू थांबव, गाडी पुढे, आमची छोटी गाडी आहे, पुढे थांबव. त्याशिवाय त्याच्या साईडला जो माणूस बसला किन्नर वगैरे तो पण नव्हता, तो एकटाच चालवणारा होता. मी ट्रॅफिक पोलिसांना आवाज देऊन बोलवलं, पब्लिक गोळा झाली, तेव्हा त्याने ट्रक थांबवला कारण त्याच्यापर्यंत माझा आवाजच पोचत नव्हता. आता माझा आवाज इतका बसलाय का, काल मी खूप जास्त ओरडत होती. तर थांब थांब इतकं थांब करत होते मी, तरी पण त्याची गाडी पुढं टाकल्यात चालू होतं. असं म्हणायला सुद्धा हरकत नाही का आमच्यावर काळ आला होता, पण माझ्या स्वामींनी माझ्या वेळ येऊन दिली नाही. इतका मोठा ट्रक बघून मी स्वतः शॉक झाले की माझ्या इतक्या जवळ जवळ तो ट्रक होता ना. मी जर उडी मारली नसते ना तर आज अंदाजे मी नसतेच मी. तर प्लीज सांगायचा अर्थ एवढाच आहे का मोठ्या गाड्यांना जाऊन आपली छोटी गाडी अजिबात नेऊ नका. चूक आमची नव्हतीच, आम्ही आमच्या साईडला बरोबर होतो. तो पाठीमागनं आला, त्याच्यात ओव्हरटेक करायचा पण प्रयत्न केला. तर त्याला घाई होती काय माहिती नाही, पण आम्ही आमच्या ठिकाणी बरोबर होतो. आम्ही तिथल्या ट्रॅफिक पोलिसांना पण सांगितलं का त्याला थांबवा, त्याची चौकशी करा. पण त्यांनी पण आमचं काही मनावर घेतलं नाही जास्त. आणि हे झालं सगळं ओझरच्या रस्त्याला झालं. तर सांगायचा अर्थ एवढाच आहे का एवढा विचार करून गाडी चालवा फक्त. घरी आपली फॅमिली आहे, आपली वाट बघते. 5 मिनिटं उशिरा जाईल पण सुखरूप घरी जाईल. आणि रायडर लोकांनी पण नका मोठ्या गाड्यांजवळून आपली गाडी नेऊच नका. आपली चूक नसली तरी पण त्यांच्या चुकीने आपला घात होऊ शकतोय, एवढंच मला सांगायचं आहे. बाकी अजून पण मला थरथर होते तो क्षण आठवल्यावर. कारण मी इतकी घाबरली होते. माझ्या हातात माझा 10 महिन्याचा मुलगा होता, मिस्टर होते, म्हणजे एका क्षणात सगळं विस्कळीत होण्यासारखं होतं. तर प्लीज प्लीज तुम्ही ना स्वतःची काळजी घेऊन गाडी चालवा. मोठ्या गाड्यांना नाही दिसत त्या ट्रकवाल्यांना, आपण बाईकवाले काही वेळेला दिसून पण ते न दिसल्याच नाटक करतात. त्यांना काही नाही, उडवून मोकळे होऊन ते पळून पण जातात. पुढचं जे होतं ना ते सगळं आपल्याला बघावं लागतं. त्याच्यामुळं प्लीज आपली गाडी ना एकदम, आता काय बोलू मी, एकदम व्यवस्थित चालवा, सेफ चालवा. त्या गाड्यांच्या जवळून गाडी नेऊ नका. असं आपल्या साईडला तर आपण स्वतः गाडी साईडला घ्या. कारण आज जर नसतं माझं लक्ष गेलं नसतं, मला काही फील नसतं झालं ना पाठीमागणं, तर आज मी नसतेच. मला काहीतरी टोचल्यासारखं झालं पाठीमागं गाडीचं काय होतं ते टोचल्यासारखं झालं. मग मी बघितलं, पटकन उडी मारली आणि मिस्टरांनी मी गाडी पुढे घ्यायला सांगितली. पटकन ओढत त्यांनी गाडी पुढे घेतली. माझी 4 वर्षाची मुलगी होती गाडीमध्ये, तिला ओढत आम्ही पुढं गाडी घेतली. आणि जर नसतं माझं लक्ष गेलं तर आज न घटणारी घटना घडली असती. तर एवढंच सांगायचं आहे. प्लीज हा व्हिडिओ शेअर करा सगळ्यांना आणि त्या ट्रकवाल्यापर्यंत ही व्हिडिओ खरंच पोचवा. आणि त्या ट्रकवाल्यांना पण कळलं पाहिजे, टू व्हीलरवाले पण चालवणारे ते पण माणसंच राहतात, त्यांना पण जीव राहतो, आपला जीव नसतो. तर गाईज प्लीज ही व्हिडिओ शेअर करा, सगळ्यांपर्यंत पोचवा.
तर रायडर्सपर्यंत आपल्या बाईकवाले जे छोट्या फॅमिलीतले लोक त्यांच्याकडे बाईकच असते त्याच्यामुळं त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.